गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे ताज्या कोकमांची सोलकढी. अतिशय सुंदर आणि टेस्टी अशी सोलकढी आहे. साधारण 20 ताजी कोकमं मी इथे घेतली होती आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत 3 ते 4 वेळा. त्याच्यानंतर पुन्हा मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेली आहेत. आणि आता आपण याच्यामधल्या बिया वेगळ्या करणार आहोत आणि सालं वेगळी करणार आहोत. सालं मी वेगळी केलेली आहेत आणि याच्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. त्या बिया मी फेकून देणार नाही. त्या बियांचं सुद्धा छान ताजं कोकम सरबत मी करणार आहे. त्याच्यासाठी मी काय केलं आहे की ज्या बिया मी इथं काढून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडी साखर, ही जी कोकमांची सालं आहेत त्याच्यामध्ये मी आता पाणी घालून घेणार आहे आणि साधारण 1 उकळी मी याला काढून घेणार आहे. कारण कोकमाची सालं आहेत ती अगदी लगेच शिजतात, जास्त वेळ लागत नाही. कोकमाची सालं मी उकळत ठेवलेली आहेत. तोपर्यंत तुम्ही इथं बघू शकता की ज्या बिया होत्या त्याच्यामध्ये मी इथं हणसारी साखर घातलेली आहे. तुम्ही साधी साखरही वापरू शकता. मी जे सोलकढीसाठी दूध तयार करणार आहे ते मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे मी पाट्यावर वाटून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी घेतलेलं आहे 2 ते 3 वाट्या खोबरं घेतलेलं आहे ओलं. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, दांड्यासहित घातलेली आहे. लसूण घेतलेलं आहे 5 ते 6 पाकळ्या. धने घेतलेले आहेत 2 चमचे आणि जिरं घेतलेलं आहे 1 चमचा. बघू शकता मी इथं सालं जी उकळत ठेवली होती ती छान उकळलेली आहेत आणि त्याचा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे. जे साहित्य मी आता दूध काढण्यासाठी घेतलेलं आहे म्हणजे खोबरं आणि इतर साहित्य घालून, तर ते मी आता असं पाट्यावरती वाटून त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहे नंतर आणि छान बारीक वाटून 2 ते 3 वेळा मी हे वाटून त्याचं दूध काढून घेणार आहे. अतिशय छान मस्त अशी टेस्ट येते कारण पाट्यावरची जी टेस्ट आहे ती ताजी आहे. मी याच्यासाठी जे पाणी वापरलेलं आहे ते कोमट पाणी वापरलेलं आहे, त्याच्यामुळे दूध छान निघतं. अशा पद्धतीने ते वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आणि हेच पाणी आपण पिळून घेणार आहोत. तुम्हाला जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही हे मिक्सरवर अगदी 2 ते 3 मिनटात करू शकता. ही सालं जी आहेत ते आता आपण याच्यातून काढून घेणार आहोत आणि पूर्ण आपण ही सालं काढून टाकणार आहोत. सालं मी काढून टाकलेली आहेत आणि हा आपला रस जो आहे तो थंड करून आपण वापरणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथं गूळ घातलेला आहे. आता रसामध्ये साधारण अंदाजाने गूळ घालायचा आहे. आपल्याला किती गोड हवं किंवा थोडंसं आंबट गोड हवं तर त्या पद्धतीने इथं गुळाचा वापर करा. मी साधारण इथं 1 वाटी म्हणजे 1 मोठी वाटी असं गूळ घातलेलं आहे आणि हे मिश्रण आता मी उकळून घेणार आहे. त्याच्यामुळे गूळ याच्यामध्ये छान विरघळून मस्त मिश्रण तयार होणार आहे. खोबरंही माझं पहिलं जे सुरुवातीला मी वाटलं ते आता वाटून झालेलं आहे आणि त्याचं मी आता इथं दूध काढून घेते. हे काढल्यानंतर मी पुन्हा त्याच्यात गरम पाणी घालून असं 2 वेळेला अजून वाटून घेणार आहे आणि दूध काढून घेणार आहे. दूध जर थोडंसं घट्ट वाटलं तर पाणी घालून आपण पातळ करून घेऊ शकतो किंवा तुम्हाला जर सोलकढी घट्टच आवडत असेल तर घट्टही ठेवू शकता. कशाही पद्धतीने तुम्ही करू शकता. पण शक्यतो जर तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर वाटूनच हे करून बघा. इतकी सुंदर मस्त टेस्ट येते की अगदी तुम्ही पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने करून ती प्याल. मी गूळ घालून घेतला होता आणि ते उकळून घेतलं होतं. ते मिश्रणही आता छान थंड झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता हे मी दूध घालून घेणार आहे. हे एवढं दूध निघालेलं आहे आणि ते मी याच्यामध्ये मिक्स करते. याच्यामध्ये धणे घातलेले आहे, जिरे घातलेलं आहे. याच्यामुळे मस्त थंडावा आपल्या पोटाला मिळतो आणि त्याचा आपल्याला फायदाच होतो कारण ते खूप हे पौष्टिक असं सोलकढी ही तयार होते. हे आता आपण मिक्स करणार आहोत की आपली सोलकढी अर्धी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये घालणार आहे चवीनुसार थोडंसं मीठ आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालून घेणार आहोत. सोलकढी आता तयार झालेली आहे. मस्त छान पोटाला थंडावा देणारी ही सोलकढी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून कळवा. ही एक पद्धत झाली. अजून खूप पद्धतीने सोलकढी करता येते.
जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब करा. यामुळे माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह, गीता स्पेशल रेसिपीजमध्ये. धन्यवाद.